आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. आज आपण नवमहाराष्ट्राच्या रोखठोकमध्ये आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील राजकारणावर. महाराष्ट्रातील राजकारण आता जे अशांत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्रांनो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते त्यांच्या दरे या गावी गेलेले आहेत त्या ठिकाणी यात्रेनिमित्त. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाहोद या ठिकाणी स्वित्झर्लंड मला वाटलं त्या ठिकाणी जे उद्योग जागतिक उद्योग परिषद असते त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. परंतु इकडे एक असा आणि उद्योगमंत्री म्हणून मग उदय सामंत हे त्यांच्याबरोबर तिकडे गेलेले आहेत. परंतु मग आणि एकनाथ शिंदे गावी गेलेले आहेत. आता राहिले अजित पवार. अजित पवार हे त्या जे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येत जेव्हा धनंजय मुंडेंच्यापर्यंत ते धागेदोरे येत आहेत, त्यामुळं ते त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराड वगैरेंना कसं वाचवायचं त्या प्रयत्नात ते आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण एक पूर्ण बहुमत मिळून देखील अशांत झालेलं आहे मित्रांनो. एक बेभरवशाचं राजकारणात महाराष्ट्रात सुरू आहे. कारण ज्यावेळी आपण पाहिलं लोकसभेला महाआघाडीचं जे सरकार होतं तर त्या महाआघाडीची जी लोकसभेला सीट आले ते सर्वात जास्त आले आणि महायुतीला त्या ठिकाणी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जीवाचं रान केलं मित्रांनो. अक्षरशः माणसाने 24-24 तास त्यांनी काम केलं. अनेक योजना त्यांनी राबवल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या देखील. त्यामुळं लोकांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास बसला. दुसरीकडे त्यांनी महिला लाडकी बहीण योजना जी आणली त्यामुळं महिलांच्या मतामध्ये देखील परिवर्तन झालं. आणि लोकसभेनंतर जेव्हा 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना किंवा महायुतीला भारतीय जनता पक्ष अजित पवार यांना बहुमत मिळालं आणि जवळजवळ 320 जागा या ठिकाणी यांना महायुतीला मिळाल्या. परंतु मित्रांनो त्यामुळं हा पक्ष आता हवेत तरंगायला लागलेत हे सगळे असं दिसते. आता पालकमंत्र्यांच्या ज्या याद्या होत्या त्या बरेच दिवस घोळ झाल्यानंतर जाहीर झाल्या. मंत्रिपदांच्या विषयी देखील अनेक दिवस त्यांची ते भांडणं चालू होती. परंतु एकदाचं मंत्रिमंडळ झाल्यानंतर पालकमंत्री करायचे त्याचा देखील घोळ सुरू होता. एकदाचे पालकमंत्रीसुद्धा फडणवीस आणि बावनकुळे यांनी जाहीर केले. आता त्यानंतर त्यांचं ते अधिवेशन शिर्डीला झालं भारतीय जनता पक्षाचं. परंतु पालकमंत्री झाल्यानंतर देखील शिंदे शिवसेनेतील भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं. दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्री पाहिजे होतं. त्यानंतर कोणत्या पक्षाच्या त्या जिल्ह्यात किती जागा आल्या. नाशिकला आता 25ला येणारा कुंभमेळा. त्यामुळं नाशिक हे अतिशय महत्त्वाचं असं शहर बनलेलं आहे नाशिक जिल्हा. परंतु त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद आहेत. पण पालकमंत्री केलं ते जळगावचे त्यांचे खास उजव्या हातानी संकटमोचक म्हणून ज्यांना आपण समजतो त्यांना. परंतु मग ही जी धुसफूस सुरू आहे मित्रांनो यात नक्की घडतंय काय आणि बिघडतंय काय याचा ताळमेळ थांगपत्ता कोणाला लागत नाही. आम्ही या अगोदर एक बातमी आपणास आठवत असेल. अशाच प्रकारे निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे दरेगावी आपल्या आजारी आहेत म्हणून त्या ठिकाणी गेले आणि आपली शेती करू लागली. परंतु त्यांना आम्ही सांगितल्याप्रमाणे दिल्लीवरून एक निरोप आला की तुम्ही जर या मंत्रिमंडळातील विस्तारासाठी किंवा तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद नको असेल तर आम्ही तुमच्या शिवाय देखील त्याचवेळी आम्ही हा शपथविधी सोहळा करणार आहोत. आणि मग त्याचवेळी अफवा उठली होती मित्रांनो. परंतु ती अत्यंत दबक्या आवाजात होती की शिवसेनेतील काही मासे आमदार भारतीय जनता पक्ष गळायला लागलेले आहेत. मग ते 20 आमदार हेच असतील का? बरं ते असो. पुन्हा तेच 20 आमदार पुन्हा फक्त आता नावाचा उदय झाला आहे तो उदय सामंतांचा. कारण त्यावेळी हे 20 आमदार कोण फोडणार आहे, त्याचं नेतृत्व कोण करत आहे आणि ते जर येत असतील भारतीय जनता पक्षामध्ये तर त्याच्यावरती विश्वास त्यावेळी एकनाथ शिंदेने ठेवला असेल. पण जर यांना पक्षातून जर निघायचं असेल तर या वडेवाटेवर कोणतो आहे त्याला किंवा त्या संजय राऊतला एवढी तरी अक्कल या लोकांना पाहिजे की 2/3 आमदार असतील ते फुटले तर आणि तरच त्यांचा तो गट तयार होईल किंवा ते इतरत्र दुसऱ्या पक्षात ते जाऊ शकतात. किंवा परंतु यांना आता जवळ 55 आमदारापैकी म्हणजे जवळजवळ 40 आमदार त्यांच्याबरोबर पाहिजेत. मग हे 20 आमदार फुटून कोणता गट तयार करतील आणि ते निवडणूक आयोग त्यांचे आमदारकी रद्द करणार नाहीत का? याचा थोडा असाही अभ्यास न करता हे भंपक लोक हे संजय राऊत सारखे किंवा तो वडेवाटे काय टाटा आहे तो हे असे लोक अफवा सोडतात. आणि मग त्यावेळेस शंका आता जो
उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार आहेत किंवा काँग्रेस पक्ष आहे, त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदेंना आपण जर टार्गेट केलं तर ते टार्गेट होणार नाही, ते आपल्याला चोख उत्तर देतील. कारण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, ते आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहेत. आणि ज्यांनी एकनाथ शिंदेंचा कामाचा तडाखा, त्यांचा काम करण्याची हातोटी आणि जिद्द पाहिली, तर ते असं मान्यच करणार नाही की एकनाथ शिंदेंकडून देखील कोणी फुटू शकतो. आनंद दिघेंच्या वेळेस देखील काही नगरसेवक फुटले होते, तर त्यांचं काय हाल झाले हे महाराष्ट्राने किंवा मुंबईने पाहिलेलं आहे. आणि त्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळं त्या माणसाने आज कोणी काही म्हणत असलं, कोणी कोणालाही चाणक्य म्हणत असतं, कोणी कोणालाही याचं श्रेय घेत असतील, परंतु हे जे महायुतीचं सरकार आले त्याचं श्रेय केवळ आणि केवळ एकनाथ शिंदेंनाच सर्वात जास्त मिळेल असं आमचं मत आहे. आम्ही सुद्धा हिंदुत्ववादी पक्षाला मानणारे लोक आहोत. आमच्या विचारात शिवाय म्हणजे रक्तात हिंदुत्व आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत किंवा योगी असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा यांच्याविषयी आमच्या हृदयामध्ये एक मानाचं स्थान त्यांना आहे. परंतु आज जे ते हिंदुत्वाला गाडण्याचं काम जे करून राहिलेलं आहे भारतीय जनता पक्ष, हे कदापि कोणीही हिंदुत्ववादी मान्य करणार आहे. तुम्ही 100% भाजप आणा, नाही तर 101% भाजप आणा, परंतु तुम्हाला ज्यांनी या ठिकाणापर्यंत ज्यांनी साथ दिली त्यांना गाडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने करू नये. कारण मग 100% नाही, मग महाआघाडीसारखं 400 जागा म्हणता लोकसभेत 240 जागावर आले, तेव्हा जनतेला मूर्ख कोणी समजू नये. हे जो पब्लिक आहे बाबू, ये सब जानती है. फक्त आता तुमचं हा जो 100% हे जे काही सुरू आहे ना, हे तुम्ही बोलून न दाखवणं कृतीत उतरवणं आवश्यक होतं. आणि त्यामुळेच लोकसभेला यांच्या जागा कमी झाल्या. गर्वाचे घर खाली म्हणतात, अहम ब्रह्मास्मी असं यांचं झालेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंचा पक्ष डळमळीत करून, एकनाथ शिंदेंना संपवण्याचं काम करून तुम्ही यशस्वी होणार नाहीत. कारण जनतेचा भरोसा उठेल. लोकांना मग उद्धव ठाकरेंना देखील यांनी संपवलं याच्यावरती लोकांना खात्री होईल लोकांची, आणि मग तुम्ही आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहाल. फडणवीस साहेबांनी राजकारण करावं, परंतु हे जर असे धनंजय मुंडेसारखे किंवा ह्या वाल्मिक कराडसारखे जर मित्र यांचे जवळचे असतील, तर देवेंद्र फडणवीस तुमची देखील खुर्ची ही चारी बाजूनी गुलाबाच्या काट्यात ठेवली आहे, एवढं लक्षात ठेवावं. कारण सहानुभूती जरी आमच्यासारखे तमाम हिंदुत्ववादी तुमच्यावर करत असतील, पण त्याचा जर चुकीचा अर्थ लावून तुम्ही तुमच्या मनमानीप्रमाणे अशा लोकांना, खुन्यांना तुम्ही जवळ करत असाल, आणि एकनाथ शिंदेसारख्या लोकांना केवळ मराठा आहे म्हणून जर त्यांना तुम्ही बाजूला ठेवत असाल, तर मराठीसुद्धा कधीतरी अशा प्रकारचा मग एक विद्रोह आपण म्हणू ते करू शकतात. मराठी माणसांना संपवण्याचं काम जर भारतीय जनता पक्ष करत असेल, तर मात्र त्यांना त्यांचं माधवपद म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांचं जे त्यांचं ध्रुवीकरण त्यांनी ओबीसींचं केलेलं आहे, आणि मराठा समाजाला एक वेगळ्या तऱ्हेचं मापदंड लावण्याचं काम केलेलं आहे, ते त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण दुसरं एक मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी आरक्षणाचं जे भूत उभं केलं, पहिलं मराठवाड्याला पाहिजे, मग ते कुणबी पाहिजेत, मग अख्ख्या मराठ्यांना पाहिजेत, आणि मग त्यांनी हळूहळू त्यांचा जो मेन उद्देश होता तो लोकांच्या लक्षात आला की शरद पवार आणि कंपनीला फायदा व्हावा, देवेंद्र फडणवीस कुठेतरी अडचणीत यावीत, म्हणून हे सोंग उभं केलेलं, हे भूत उभं केलं लोकांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांची ती हवा जी आंदोलनातली होती, ती आमरण उपोषणातली होती, ती हळूहळू कमी झाली. परंतु देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार यांनी आता त्या माकडाच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे मित्रांनो. पुन्हा आता तो आरक्षण गेलं खड्ड्यात तिकडे, आता त्याने ते याच्या देशमुखांच्या त्या याच्यात तो पडलेला आहे तो माणूस. तेव्हा त्यांच्या देशमुख हत्येसाठी लढण्यासाठी मित्रांनो सुरेश धस आहेत, अंजली दमानिया आहेत, ते संदीप क्षीरसागर आहेत, जितेंद्र, असे अनेक लोक आहेत ना, ते प्रयत्न करून राहिलेत, त्यांनी पुरावे दिलेत. मनोज जरांगेंनी कोणताही पुरावा नाही दिला, फक्त त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सात्वन करून तो देखील त्या तृप्ती देसाई किंवा त्या सुषमा अंधारेसारखं त्या ठिकाणी चमकण्याचं काम करायला लागला. मराठा समाजाचा विश्वास मनोज जरांगेवर अजिबात नाही. मराठा समाजाचा आणि त्याचा देखील काही त्याचे असतील मराठी कोणी त्यांच्या विचाराचे, त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यांनी त्याचे झेंडे उचलावेत, त्याच्या मागे उपोषण करावं, आमचं त्याला काही हरकत नाही. परंतु आरक्षणासाठी त्यांनी जी स्ट्रॅटेजी म्हणजे त्याने तो ज्या मार्गाने चालला आहे त्या मार्गाने कधीही आरक्षण मिळणार नाही. आणि हा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठ्यांचा बाप बनून मराठ्यांचा बाप बनतो आहे. आणि मग ही लेकरं सगळी ही त्याची लेकरं, आता अशाची जर गांजाड्यां दारुड्यांची जर लेकरं मराठा व्हायला लागली तर त्यांचं भवितव्य मित्रांनो काय? त्यांनासुद्धा असाच कोणत्या तरी देवळात बसून गांजा प्यावं लागेल किंवा देशी क्वार्टर मारावं लागतील, आणि मग याला बाप करावं लागेल.
याची लेकरं तू तुझी जी लेकरं आहेत ती सांभाळ तू, परंतु तू मराठ्यांचा बाप होण्याचं काम करू नकोस. त्याचप्रमाणे आम्ही इतर देखील किंवा जे पुढारी आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा हे देखील मराठा समाजाला गृहीत धरून माधव जो त्यांचा पॅटर्न आहे ओबीसींना चूज करण्याचा, किंवा ते हाकेसारखे कोणीतरी पाळलेले कधीही भुंकतात, त्यांना काही बाधा कळत नाही, श्रावणं कळत नाही, भूक म्हणलं की भुकायचं फक्त. ते शेतकऱ्यांवर ते टिकायला लागले, तुम्ही पैसे कुठून आणले ते हार्वेस्टरचे, तुम्ही कोणावरती ते टीका करायला लागले. आणि मग अशा प्रकारे जर केवळ आणि केवळ वंजारी समाज, मी मागे म्हटलेलं आहे, एखाद्या समाजाचा एखादा व्यक्ती गुन्हेगार झाला तर त्याला त्या समाजाचा दोष नसतो, परंतु जर एखादा समाजच एखाद्या गुन्हेगाराला जर डोक्यावर घ्यायला लागला, त्यांना आपलं दैवत मानायला लागला, तर त्या समाजापासून इतर समाजाने सावध राहावं. ही एक आता वंजारी समाजाला आमची विनंती आहे की तुम्ही जर धनंजय मुंडे, तुम्ही जर वाल्मिक कराड, तुम्ही जर ते त्यांचे जे कोण चाटे पिटी आहे ते आहे सगळे ते गुंड आहेत, म्हणजे नराधम आपण ज्याला म्हणून, नराधम देखील यांच्यासमोर फिके पडतील अशी क्रौर्य यांनी इतक्या खालच्या थराला जाऊन या ठिकाणी खून केलेले आहेत. आणि शेकडो खून करून हे देखील उधळ मात्याने त्या ठिकाणी फिरत आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्याचं सोडून, अजित पवारांना कान टोचण्याचं सोडून जर फडणवीस एकनाथ शिंदे यांना संपवत असतील तर मित्रांनो, मराठा समाज हा यांना देखील संपवल्याशिवाय राहणार नाही, हे यांनी लक्षच ठेवावं. आता तुमची महायुती तुम्हाला लोकांनी कौल दिला आहे, तुम्ही तो जो देवाचा प्रसाद मानून, जनतेचा प्रसाद मानून त्या महायुतीच्या रूपाने जर तुम्हाला सेवा करण्याची संधी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे मित्रांनो, यांनी ती सेवा इमाने एतबार जर केली, पुन्हा एकदा महाराष्ट्र यांना डोक्यावर घेईल, पुन्हा लोकसभेनं यांना डोक्यावर घेईल. परंतु यांनी जर अशाच प्रकारे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावून, त्यांचे जे कुत्रे आहेत पिसाळ त्या पाळलेली, त्यांना अशा प्रकारे मराठा समाजावरती किंवा जे या क्रूर कर्मा नराधमांची जे हत्या त्यांनी जे केलेले आहेत, त्यांचे जे म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केलेत किंवा जे गुन्हे केलेत ते उघड करण्याचं काम करत असेल, त्यांच्यावर जर यांनी सत्ताधाऱ्यांनी कुंत्री सोडली भुंकायला, तर मराठा समाज त्यांचे मोर्चे त्यांनी पाहिलेले असतील, 9-10 मोर्चे, एक कुठेही कधी दगडफेक नाही, काही नाही असे मोर्चे, परंतु त्याचाच फायदा इतर समाज घेत आहेत. मराठा समाजाने देखील आता आक्रमक व्हायला हवं. शिवाजी महाराजांनी जर घरामध्ये बसून रामकृष्ण हरी टाळ कुटत बसले असते तर यवनांनी आजपर्यंत या पूर्ण हिंदुस्थानला मोगल बनवलं असतं, मुसलमान बनवलं असतं, आणि हे सारे मराठे किंवा सारे धनगर, सारे माळी, सारे हरिजन, सारे जेवढ्या जाती आहेत हे अल्लाह अल्लाह करत मशिदीत 5 टाईम नमाज पढ़त बसलेले असते. काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद, मथुरा में मस्जिद बनती, अगर शिवाजी न होत तर सुनता होत सबकी. हे कवी इक्बाल एका मुस्लिम कवीनं त्यावेळी त्यांचं शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे. स्वतःला आपण शिवाजी महाराज म्हणतो, कुठे गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय जिजाऊ. अरे एखादा एक थेंबाचा तरी अंश तुमच्या मराठ्यांमध्ये आहे का शिवाजी महाराजांचा? आज फक्त हा महाराष्ट्र कोणाचा? शाहू फुले आंबेडकरांचा. शिवाजी महाराज गेले कुठे? आणि हे जे शाहू फुले आंबेडकर म्हणतात, हेच सांगतात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे कैवारी, आणि हेच दिवसा डवळ्या खून करतात, सगळीकडे भ्रष्टाचार करतात, हजारो कोटीची माया कमावतात. यांच्या 5-5, 50 डझन यांच्या रखेल बायका आहेत. मग यांच्याकडे एवढी ताकद, एवढा पैसा येतो कुठून मित्रांनो? तर फक्त समाज ज्यावेळी आंधळा बनतो, भ्रष्टाचाराला शिष्टाचार म्हणून समजतो, आपण एखाद्या रस्त्याने चाललो असेल, जर 2 मावाली मारामार करत असतील तर आपण त्याच्या बाजूने जाणं पसंत करतो किंवा लांब उभं राहून मजा पाहणं पसंत करतो. का? कारण ते दोन्ही मावाली आहेत, ते दोन्ही गुंड आहेत. त्यांच्यात आपण सोडवायला गेलो तर आपल्याला पोलीस नेतील, साक्षीदार बनवतील, जामीनदार करतील, एका बाजूने साक्ष दिली तर दुसरा आपल्या घरी येऊन आपल्याला दम देईल, आणि नसताना आपण त्यात पडू. अशा प्रकारे लोक आज हा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने पाहत आहेत. वाल्मिक कराड हा बीडमध्ये आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आहे, प्रत्येक तालुक्यात एक वाल्मिक कराड आहे. जे वाल्मिक कराड वाळू, खून, खडी, राख हे सगळं जे करतो ते प्रत्येक जिल्ह्यात होते. प्रत्येक जिल्ह्यात एक वाल्मिक कराड आहे, आणि प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री त्या वाल्मिक कराडला पोसत असतो. हे प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे मित्रांनो. फक्त त्याचा घडा जो आहे तो बीडमध्ये भरला, गोपीनाथ मुंडेंच्या गडामध्ये भरला. गोपीनाथ मुंडे ज्यावेळी गृहमंत्री होते, आम्हाला माहिती आहे, त्यावेळी आम्ही सेनाभवनला आमचं कार्यालय होतं युतीच्या काळात. त्या गोपीनाथ मुंडेंनी जे गुन्हेगार आहेत मित्रांनो, अक्षरशः महाराष्ट्र सोडून पळाले, काही देश सोडून पळाले. इतक्या गुंडांचा त्यांनी खात्मा केला, इतक्या गुंडांना त्यांनी एन्काउंटरद्वारे यमसदनी पाठवलं. त्याचेच पुतणे, त्याच्याच विचाराचा भारतीय जनता पक्ष आज महाराष्ट्रात गुंडांना पोसायचं काम करतोय मित्रांनो. गुंड स्वतःहून स्वाधीन होतात. CIDच्या कार्यालयामध्ये 10-10, 20 दिवस फिरतात देवदेव करत, पण पोलिसांना ते सापडत नाहीत. तो कृष्णा आंधळी या केसमधला आता 1-1.5 महिना व्हायला आला, तो अजूनही पोलिसांना भेटत नाही. का? दुसरीकडे तुम्ही याचं उदाहरण पाहिलं, तो खान कोणचा मुसलमान,
तो हिरो त्याच्या घरी आता एक चोरी करायला बांगलादेशी आला होता आणि त्यांनी चोरी करायला त्या ठिकाणी गेला. तर 35 पोलिसांच्या टीम त्या ठिकाणी नेमल्या गेल्या. देवेंद्र फडणवीसांनी दाऊदून सांगितलं काही करा त्या गुन्हेगाराला पकडा, आणि तिसऱ्या दिवशी त्या गुन्हेगाराला पकडलं मित्रांनो. मग वाल्मिक कराड किंवा हे तर हे गावचे गावगुंड आहेत, हे पोलिसांना का भेटत नव्हते? हे स्वतःहून हजर झाले, असंच झाले. तेव्हा पोलीस खातं देखील दबावाखाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्या जिल्ह्याचे मंत्री त्या ठिकाणी निवडून धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत. कसे काय गुन्हेगार भेटतील मित्रांनो? तेव्हा आमची एक विनंती आहे, हा जो जनतेने कौल दिला आहे त्यात जर भारतीय जनता पक्षाने उत्पात केला आपण ज्याला म्हणतो, तर जनता पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे तुम्हाला रस्त्यावर आणेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मित्रांनो, यात देखील यांना आता यांची मतं वाढलेत. एका महिन्यामध्ये या महायुतीची मतं वाढतात की कमी होतात? म्हणजे एका महिन्यात जर कमी झाली तर 5 वर्षात किती कमी होतील याचा विचार करावा. आणि धनंजय मुंडेसारख्या मंत्र्याला ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना सहआरोपी करावं. जे पोलीस त्यात दोषी आहेत त्यांना सहआरोपी करावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून उज्ज्वल निकमसारखा वकील देऊन 6 महिन्यात या लोकांना फाशी किंवा जन्मठेपेची सजा व्हावी. हे आता सरकारच्या हाती आहे. कारण जे पुरावे समोर येतात मित्रांनो, त्याला कुठल्या ज्योतिषाची कुठल्याही न्यायाधीशाची आता गरज नाही, ते ओपन होत आहे. फक्त सरकारने त्यावर मोहर लगावणं गरजेचं आहे. आणि मग एकनाथ शिंदेंचा जो विषय आहे मित्रांनो, एकनाथ शिंदेंचे आमदार फुटणार नाहीत, त्यांची कुवत त्यांना माहिती आहे. उदय सामंतांनी जर असा प्रयत्न केला ते सुद्धा मग तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु एकनाथ शिंदे आपल्याला ठेपणार नाहीत. म्हणून अशा प्रकारे हे जे संजय राऊत किंवा तो वाट्टिका येतो, हे असे उदय सामंतासारखे लोकांचं नाव पुढं करून त्यांच्यात फूट पाडण्याचं काम सुरू आहे सध्या मित्रांनो. देवेंद्र फडणवीससुद्धा इतके खालच्या थराला जाणार नाही की ते एकनाथ शिंदेंना संपवण्याच्या मागे लागतील. जर एकनाथ शिंदेंना संपवण्याच्या मागे लागले हे महायुतीतील अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस, तर हे देखील संपतील. कारण जनतेचा यांच्यावर मग विश्वास राहणार नाही मित्रांनो. लोकसभेला ज्यावेळी जी सहानुभूती असते, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, त्यांचे पक्ष पडल्यामुळं त्यांची सहानुभूतीचा परिणाम काय झाला आहे लोकसभेत या लोकांनी पाहिलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना संपवण्याचं जे काम करतील ते संपतील. असं आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो की आम्ही एकनाथ शिंदेंना मानतो की त्यांच्या अजिबात नाही. ते एकनाथ शिंदे काळे की गोरे ते अजून आम्ही पाहिलेलं नाही. त्यांच्या पक्षाचा आम्ही सभासद देखील नाही. आम्ही सभासद शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा. तेही बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंतच. त्यानंतर आम्ही ती शिवसेना उद्धव ठाकरेंची सोडली. आणि अशा प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाचा मी कुठल्याही सभासद नाही. जे खरं आहे ते बोलतो, जे खोटं आहे ते बोलत नाही, त्याला विरोध करतो. ज्यावेळी अन्याय अत्याचार कुठे होईल त्याच्याविषयी देखील आम्ही भ्रष्टाचारी आंदोलनाच्या याच्यातून माध्यमातून भांडत असतो. तेव्हा तूर्त इतकेच, ही जी अफवा पसरवलेली आहे संजय राऊतांनी त्या वडेवाटांनी, ही खोटी आहे मित्रांनो. एकनाथ शिंदेंचा कोणी बालही बाका करू शकणार नाही. असे कितीही उदय सामंत आले किंवा इतर कितीही कोणी असा प्रयत्न केला तरी आता जर एकनाथ शिंदेंना धोका दिला तर तो महायुतीला देखील धोका होईल. आणि पुन्हा एकदा मग महाआघाडीसारख्यांच्या हातात हा कारभार जाईल. तेव्हा हा जो मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीसांना किंवा अमित शहांना, हा जो प्रसाद जनतेने तुम्हाला दिलेला आहे त्याचा स्वीकार करा. उत्मात केला तर पुन्हा एकदा तुमची जागा जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. तूर्त इतकेच. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील. मित्रांनो, आमचं एकच मागणं असतं की आपण हा चॅनल जर आमचे विचार आवडले तर आपण हा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे आमचे जे इथून पुढचे व्हिडिओ येतील तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब अकाउंटला येतील. आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. आमच्याकडून काही विचार चुकत असतील किंवा तुमच्याकडं काही नवीन विचार देवाणघेवाण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आपल्याला आमचा राग येत असेल तर आपला रागसुद्धा आपण त्या ठिकाणी काढू शकता. परंतु विचारांची लढाई ही विचारांनी व्हावी असं आमचं मत आहे. धन्यवाद.